सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। येवला शहरातील महामृत्युंजय मंदिरात शनी प्रदोष उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला। यानिमित्त मंदिर परिसरात दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं। शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भगवान शंकराचं दर्शन घेतलं, तसंच विविध धार्मिक विधींमध्ये सहभाग नोंदवला। शनी प्रदोष निमित्त पहाटेपासूनच मंदिरात अभिषेक, पूजन, रुद्रपाठ आणि महाआरतीचं आयोजन करण्यात आलं। सायंकाळी मंदिर परिसरात हर हर महादेवच्या जय घोषानं वातावरण भक्तिमय झालं होतं। विविध भागांतील भाविकांनी मंदिरात गर्दी करून भगवान शंकराचं दर्शन घेतलं आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली। यावेळी मंदिरातील नंदीभोवती शिवभक्तांनी बाळूमामाची आकर्षक आणि कलात्मक रांगोळी साकारली होती। रंगांच्या सुरेख संगमातून तयार करण्यात आलेल्या या रांगोळीनं उपस्थित भाविकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं। अनेक भाविकांनी या कलाकृतीचं कौतुक करत छायाचित्रे आणि व्हिडिओही टिपले। मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। धार्मिक वातावरण, मंत्रोच्चार आणि भक्तांच्या उत्साहामुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला होता। मंदिर प्रशासन आणि शिवभक्तांच्या सहकार्यानं शनी प्रदोष उत्सव शांतते आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। जय बोले, मी बाळासाहेब थळकर। आज महामृत्युंजय मंदिरात प्रदोष शनी प्रदोष असल्यामुळे फार भक्तांची गर्दी झालेली आहे। सकाळी साधी पूजा झाली, संध्याकाळी 4 वाजता महाअभिषेक झालेला। तर आता प्रसादाचं वाटप चालू आहे, महाप्रसादाचं वाटप चालू आहे। त्याच्यानंतर बेलपत्र, रुद्राक्ष वाटप करण्यात येत आहे। आणि त्याच्यानंतर नंदीभोवती बाळूमामाची आकर्षक रांगोळी काढण्यात आलेली आहे। महामृत्युंजय मंदिरात भोले बाबाचा मोठा कार्यक्रम उत्साहात सादर झाला। सगळ्या रांगोळीची सजावट, फुलांची आकर्षक सजावट, त्या कारणाने मोठे भाविक भक्त दर्शनासाठी आले होते। त्यानंतर बेलपत्र आणि रुद्राक्ष वाटप झाली। त्याच्यानंतर महाप्रसादाचं वाटप झालं आणि मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला। येवला येथे महामृत्युंजय मंदिरामध्ये शनी प्रदोष निमित्त महाप्रसाद आणि महाआरतीचं आयोजन करण्यात होतं। त्यात आमचे मित्र श्री बाळासाहेब थळकर यांना आज आरतीचा मान मिळाला होता। या आरतीनिमित्त समस्त येवलेकर भाविक बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते व महाप्रसादाचं इथं वाटप चालू आहे। मध्ये बेलपत्र व रुद्राक्षही वाटप चालू आहे आणि मोठ्या संख्येने येवल्यातील, शहरातील व तालुक्यातील सर्व पब्लिक इथं आज शनी प्रदोष निमित्त सर्व भोले बाबाच्या दर्शनासाठी उपस्थित राहिलेले। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112 येवला।